4 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक आर्द्रभूमी दिवस वर्ल्ड वेटलँड्स डे कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 2 फेब्रुवारी. स्पष्टीकरण. जागतिक आर्द्रभूमी दिवस किंवा वर्ल्ड वेटलँड्स डे संपूर्ण जगभरात 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यावेळच्या जागतिक आर्द्रभूमी दिवस 2026 ची थीम आर्द्रभूमी आणि पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारशाचा उत्सव अशी आहे. या वर्षाची जागतिक थीम हे अधोरेखित करते की पारंपरिक आणि आदिवासी ज्ञानाने शतकानुशतके आर्द्रभूमीचे रक्षण कसे केले आहे. प्रश्न 2. अलीकडेच मेबेलिन न्यूयॉर्कने भारतासाठी आपला ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाचे नाव घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कियारा अडवाणी. स्पष्टीकरण. मेबेलिन न्यूयॉर्कने बॉलिवूड स्टार कियारा अडवाणीची भारतासाठी आपली नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. कियाराची आधुनिक, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वाभाविक शैली मेबेलिनच्या सौंदर्याच्या त्या दृष्टिकोनाशी जुळते जो केवळ बदलावर नाही तर आत्मअभिव्यक्तीवर आधारित आहे. आता पाहू इतर ब्रँड अँबेसेडर. महेंद्रसिंग धोनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे गुडविल अँबेसेडर बनले. न्यू बॅलन्सची पहिली भारतीय अँबेसेडर म्हणून जान्हवी कपूरची नियुक्ती करण्यात आली. पारादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविडला ब्रँड अँबेसेडर बनवले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून दीपिका पदुकोणची नियुक्ती करण्यात आली. संजू सॅमसनची इंग्लिश प्रीमियर लीगचा अधिकृत अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुभांशु शुक्ला यांना विकसित भारत बिल्डथॉन 2025 ब्रँड अँबेसेडर बनवण्यात आले. प्रश्न 3. अलीकडेच ऑर्किडची नवीन प्रजाती कोठे शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. केरळ. स्पष्टीकरण. भारताच्या जैवविविधतेला पुन्हा एकदा नवीन ओळख मिळाली आहे जेव्हा वैज्ञानिकांनी केरळच्या कंथल्लूर क्षेत्रात ऑर्किडच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला. जानेवारी 2026 मध्ये घोषित झालेल्या या शोधावरून हे स्पष्ट होते की भारताचे वनक्षेत्र आजही अनेक अपरिचित आणि न शोधलेल्या वनस्पती प्रजातींचे माहेरघर आहे. केरळ. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर राहिले आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी एरोनेट लॉन्च केले. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले. केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24 दिवस 7 तास ओपन नेटवर्क कोर्ट केरळच्या कोल्लममध्ये उघडले. केरळने PM श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी केंद्र सरकारसोबत भागीदारी केली. प्रश्न 4. अलीकडेच कोणी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंदरपाल सिंग वालिया. स्पष्टीकरण. एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांनी भारतीय वायुसेनेच्या ईस्टर्न एअर कमांडचे नवीन एअर ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे. एअर मार्शल सुरत सिंग जानेवारी 31 रोजी निवृत्त झाले असून त्यांनी 39 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोन बिन हमद अल थानी यांची निवड झाली. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. कैझात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविशंकर छवी यांची CRPF मध्ये डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल DIG म्हणून नियुक्ती करण्यात आली. जनरल MV पाठक यांनी पश्चिम सागरी किनारपट्टीचे कोस्ट गार्ड कमांडर म्हणून कार्यभार स्वीकारला.
मेटाने दीना पॉवेल मॅककॉर्मिक यांची आपली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 5. अलीकडेच 16.5% हिश्श्यासह कोणते राज्य भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, गुजरात. स्पष्टीकरण. भारताच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रवासात गुजरातने मोठी आघाडी घेतली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत गुजरात देशाच्या एकूण नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेत 16.5% हिश्श्यासह सर्वात मोठा योगदानकर्ता बनला आहे. मजबूत धोरणे, विशाल सोलर पार्क आणि रूफटॉप सोलरचा वेगवान स्वीकार यामुळे गुजरातला नवीन विक्रम प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे. गुजरात. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली. डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत गुजरातला पूर्णतः डिजिटल डेटा एंट्री प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले. गुजरात सरकारने नमो लक्ष्मी योजना अंतर्गत बालिका शिक्षणासाठी 1250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मारुती सुझुकी गुजरातमध्ये एका विशाल कार निर्मिती प्रकल्पात 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 2 दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना गांधीनगरमध्ये केली जाईल. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2029च्या 8 खेळांच्या प्रकारांचे यजमानपद गुजरात भूषवणार आहे. प्रश्न 6. अलीकडेच 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. भारत 2026 मध्ये पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे आयोजन करेल, ज्यामध्ये 95 देशांचे नेते बिग कॅट संरक्षणावरील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होतील. भारताशी संबंधित महत्त्वाची इतर तथ्ये. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर राहिला आहे, तर सिंगापूर प्रथम स्थानी आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता 98 झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेली रामसर स्थळे बोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय, सिलिसेड तलाव, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छरी दांड ही आहेत. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात आयोजित करणे प्रस्तावित आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर राहिला आहे, तर नॉर्वे प्रथम स्थानी आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G सबस्क्रायबर बेस असलेला देश बनला आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला. भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले. भारत जगातील पहिला बायोबिटुमेन उत्पादक देश बनेल. रेअर अर्थ रिझर्व्हच्या बाबतीत भारत 3ऱ्या स्थानावर राहिला. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत AI इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल. 2025 मध्ये भारताची वाघांची संख्या 8% वाढली आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोठे अग्निपरीक्षा सरावासाठी सैन्य आणि ITBP ची संयुक्त मोहीम पार पडली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. अलीकडेच अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित अभ्यास अग्निपरीक्षेने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. हा एक संयुक्त सराव होता, ज्यामध्ये भारतीय सैन्य आणि भारत तिबेट सीमा पोलीस ITBP च्या जवानांनी भाग घेतला. या सरावाचा उद्देश परस्पर समन्वय आणि युद्धक्षेत्रातील प्रभावीपणा वाढवणे हा होता. यामध्ये लाईव्ह आर्टिलरी फायरिंग आणि व्यावहारिक युद्ध सरावाचा समावेश होता, ज्यामुळे तोफखाना नसलेल्या नॉन आर्टिलरी दलांनाही अग्निशक्तीच्या एकात्मतेची समज मिळू शकेल. अरुणाचल प्रदेश. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी.
फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलेंथिस अरुणाचल प्रदेशात शोधली गेली. अरुणाचल प्रदेशचा केई पन्योर हा भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनला. अरुणाचल प्रदेशच्या सियांग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या. पूर्वी प्रचंड प्रहार नामक त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे उद्घाटन इटानगरमध्ये झाले. अरुणाचल प्रदेशात ब्रायोपोरस कनाडी ही नवीन कवक प्रजाती आढळली. प्रश्न 8. अलीकडेच सर्वेश रंजन कोणत्या बँकेचे नवीन चीफ जनरल मॅनेजर बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, युनियन बँक ऑफ इंडिया. स्पष्टीकरण. युनियन बँक ऑफ इंडियाने नेतृत्व स्तरावर एका महत्त्वाच्या बदलाची घोषणा केली आहे. सर्वेश रंजन यांची चीफ जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भास्कर राव कारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर करण्यात आली आहे. आता पाहू बँकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक बँकेने खजाने 2 पावती पेमेंट सुविधा सुरू केली. कर्नाटक बँकेला बेस्ट फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA अवॉर्ड मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले. गुगल पे ने ॲक्सिस बँकेच्या भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. IDFC फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी लोकांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली. SBIचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवण्यात आला. द बँकर तर्फे 2025 चा ग्लोबल बँक ऑफ द इयर म्हणून DBS बँकेला गौरवण्यात आले. बँक ऑफ बडोदा ने 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम बँक हा पुरस्कार जिंकला. प्रश्न 9. अलीकडेच कोठे आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ असे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंजाब. स्पष्टीकरण. पंजाबच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात 2 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा आणि प्रतिकात्मक बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधर येथील आदमपूर विमानतळाचे नामकरण संत गुरु रविदास यांच्या नावावर केले. तसेच लुधियाना येथील हलवारा विमानतळावर नवीन सिव्हिल टर्मिनलचे उद्घाटनही केले. पंजाब. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. येथे लोकसभा 13, राज्यसभा 7 आणि विधानसभा 117 जागा आहेत. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. पंजाबमधील पहिली डॉग सँक्च्युअरी श्वान अभयारण्य लुधियाना येथे सुरू झाली. पंजाबी गायक काका याने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले. पंजाबमध्ये मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी दियादी लोहाडी साजरी करण्यात आली. 150वे श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाबमध्ये आयोजित करण्यात आले. पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पहिल्यांदाच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑडिट केले. सुधारित भारत नेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले. प्रश्न 10. अलीकडेच 68व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये कोणी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, दलाई लामा. स्पष्टीकरण. लॉस एंजेलिस येथे आयोजित 68व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये इतिहास घडवत 90व्या वर्षी दलाई लामा यांनी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. तिबेटी आध्यात्मिक गुरूंना हा सन्मान त्यांच्या मेडिटेशन्स या स्पोकन वर्ड अल्बमसाठी मिळाला, ज्याने जागतिक लोकप्रिय संस्कृती आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान यांचा दुर्मिळ संगम सादर केला आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित करण्यात आले. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे चंद्रकांत लहरिया हे पहिले भारतीय ठरले. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी सीता शेळके यांची निवड करण्यात आली. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये नमिता गोखले यांना भारतेंदू हरिश्चंद्र लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केले जाईल.
प्रसिद्ध भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण 2026 ने सन्मानित केले जाईल. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या राज्यात जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू नोंदींच्या डिजिटलायझेशनची सुरुवात झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नागालँड. स्पष्टीकरण. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी नागरी नोंदणी आधुनिक करण्यासाठी जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या डिजिटलायझेशनची सुरुवात केली. या पावलाचा उद्देश आकडेवारीची अचूकता, नागरिकांची सुलभता, सेवा वितरणात सुधारणा करणे आणि पुरावा आधारित सार्वजनिक धोरणात्मक निर्णयांना समर्थन देणे हा आहे. नागालँड. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफ्यू रियो. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. येथे होया नागाएन्सिस नामक वनस्पतीची नवीन प्रजाती शोधली गेली आहे. आता पाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी. नागालँडमध्ये मिशन वॉटरशेड पुनरुत्थान लॉन्च करण्यात आले. नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील. नागालँडमध्ये 2 दिवसांच्या 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचा समारोप झाला. प्रश्न 12. अलीकडेच कोठे फ्युचर वॉरफेअर कोर्सची 3री आवृत्ती लॉन्च झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारताने औपचारिकपणे भविष्यातील युद्धांसाठी आपल्या लष्करी नेतृत्वाला तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे फ्युचर वॉरफेअर कोर्सच्या 3ऱ्या आवृत्तीचा शुभारंभ झाला. या 3 आठवड्यांच्या कार्यक्रमात भूदल, नौदल आणि वायुसेनेचे अधिकारी तसेच संरक्षण उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होत आहेत. आता मागील प्रश्नाचे उत्तर. अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुजरात. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून एतिहाद एअरवेजला घोषित करण्यात आले. भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनले आहेत. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम स्थान पटकावले. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य सर्वात पुढे राहिले आहे. आता इतर उजळणी मुद्दे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचा लवकर शोध घेण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. विदर्भ संघाने सौराष्ट्रचा पराभव करून पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराजने जिंकले. IPS पीयूष पांडे पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्त झाले. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ बनले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.